मंडळी नमस्कार. देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला माहीत असेल उद्या दिनांक 22 मे भव्य असं ओपन बैलगाडी शर्यत मैदान युवा हिंद केसरी नाशिक या ठिकाणी हे मैदान मित्रांनो पार पडत आहे. आणि मागाच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितल्याप्रमाणेच या मैदानाचे लाईव्ह लॉट मित्रांनो काढण्यासाठी काम चालू आहे P3 लाईव्हवरती. तर या मैदानाच्या गट क्रमांक 1 ते 35मध्ये जे काही नंदीच्या चिठ्ठ्या निघाल्या आहेत किंवा ते कोणत्या गटामध्ये पाळणार आहेत याची व्हिडिओ आपण करणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, या युवा हिंद केसरी या मैदानाच्या लाईव्ह लॉटमध्ये गट क्रमांक 2मध्ये तास क्रमांक 9वरती शाकीरबाईंच्या नावानं चिठ्ठी आहे. या ठिकाणी तुम्हाला शाकीरबाईंचा राजा किंवा सम्राट या मैदानामध्ये मित्रांनो पाळताना दिसेल. त्याचबरोबर मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 4मध्ये तास क्रमांक 1वरती संभाजीनगर एक्सप्रेस ट्रिपल हिंद केसरीचा मानकरी असा लखन देखील आपल्याला पळताना दिसणार आहे. आणि लखनची चिठ्ठी आहे गट क्रमांक 4मध्ये तास क्रमांक 1वरती. त्याचबरोबर मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 5मध्ये तास क्रमांक 4वरती राहुलबाईंच्या नावानं मित्रांनो चिठ्ठी निघालेली आहे. या गटामध्ये तुम्हाला मथुर किंवा एलियन दोघांपैकी एक आता उद्याच्या राहुलबाईंच्या नियोजनानुसार आपल्याला या ठिकाणी पळताना दिसेल गट क्रमांक 5मध्ये. त्याचबरोबर मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 11मध्ये तास क्रमांक 1वरती शेवाळ्याबांच्या पाखऱ्याची निवड चिठ्ठी आहे. पाखऱ्या देखील तुम्हाला पळताना दिसेल या युवा हिंद केसरी मैदानामध्ये. तसेच मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 13मध्ये तास क्रमांक 2वरती मोहिल शेट यांच्या नावानं चिठ्ठी निघाली आहे. त्याचबरोबर मित्रांनो, गट क्रमांक 6मध्ये तास क्रमांक 4 आणि गट क्रमांक 21मध्ये तास क्रमांक 7 या ठिकाणी सागरशेठ कटरे घानंद यांच्या नावानं चिठ्ठ्या आहे. म्हणजे जवळपास बकासूरच्या नियोजनासाठी जवळपास 3 चिठ्ठ्या निघाल्या आहेत. गट क्रमांक 6, गट क्रमांक 13 किंवा गट क्रमांक 21 या 3पैकी गटामध्ये आपल्याला आपला सर्वांचा आवडता रुस्तम हिंद केसरी बकासूर मित्रांनो पाळताना दिसेल. माझ्यामध्ये तरी गट क्रमांक 6मध्येच तास क्रमांक 4 होते तुम्हाला उद्या बकासूर पळताना दिसेल. त्याचबरोबर मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 20मध्ये तास क्रमांक 2वरती सांडू मिस्तुरे यांचा घरचा साज देवा आणि बादशाह हा तुम्हाला मित्रांनो पळताना दिसण्याची शक्यता आहे. त्यांची चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक 20मध्ये. तसेच मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 20मध्येच तास क्रमांक 9वरती संतोष तोडकर यांच्या नावानं चिठ्ठी निघाली आहे. आणि याच मैदानाच्या गट क्रमांक 26मध्ये तास क्रमांक 5वरती एक संतोष तोडकर यांच्या नावानं चिठ्ठी आहे. म्हणजे गट क्रमांक 20 किंवा गट क्रमांक 26मध्ये संतोष तोडकर यांचा मल्हार आणि साई हे त्यांच्या नियोजनानुसार तुम्हाला मित्रांनो पळताना दिसतील. त्याचबरोबर मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 25मध्ये तास क्रमांक 4वरती बुलढाणा एक्सप्रेस बाब्याच्या नावाने चिठ्ठी आहे. बुलढाणा एक्सप्रेस बाब्या देखील तुम्हाला उद्याच्या या मैदानामध्ये पळताना दिसेल. तसेच मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 25मध्ये तास क्रमांक 10वरती चिमण्याच्या नावानं चिठ्ठी आहे. मित्रांनो, चिमण्या देखील तुम्हाला या युवा हिंद केसरी मैदानामध्ये बऱ्याच दिवसानंतर मित्रांनो पळताना दिसणार आहे. आजारातून उठलेला आहे. त्याच्यामध्येच एक पुनरागमन मित्रांनो या युवा हिंद केसरी नाशिक येथील मैदानामध्ये आपल्याला मित्रांनो पाहायला मिळू शकतं. तर मित्रांनो, हे जे काही गट होते त्या गटामध्ये बैलगाडी मालक चालक यांच्या नियोजनानुसार बदल देखील होऊ शकतो. गट क्रमांक 1 ते 34मध्ये ज्या काही चिठ्ठ्या निघाल्या त्याची अपडेट आपण दिलेली आहे. पुढील जे काही चिठ्ठ्या निघतील त्याची अपडेट देखील तुमच्यापर्यंत आपण नक्कीच पोचवू. त्याचबरोबर मित्रांनो, आता बरेच जण कमेंट करतील की आपणा सर्वांचा आवडता अभिजित भैया पवार यांचा पंचम हिंद केसरी वेगात शेवट सर्जाचा गट कोणता किंवा उर्मिलाताईंचा राजा देखील त्या ठिकाणी पळण्यासाठी गेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो, सावकार देखील पळण्यासाठी गेला आहे. तर त्यांच्या चिठ्ठ्या मित्रांनो या ठिकाणी अजून पाहायला मिळाल्या नाहीत. त्यांच्या चिठ्ठ्या ज्या गटामध्ये निघतील त्याची अपडेट देखील आपण तुम्हाला आपल्या चॅनलवरती देऊयात. त्याचबरोबर जर ते वेगळ्या चिठ्ठीवरती वगैरे पाळणार असतील किंवा दुसऱ्या नावावर जर पाळणार असतील तर त्याची अपडेट घेऊन देखील आपण आपल्या चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आता जे राहिलेले लॉट आहेत त्याच्यामध्ये ज्या काही चिठ्ठ्या निघतील त्याच्या अपडेटपर्यंत तुमच्यापर्यंत आपण मित्रांनो 100% पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. राजाची आणि सर्जाची चिठ्ठी आता आपल्याला या गट क्रमांक 1 ते 34मध्ये पाहायला मिळाली नाही. त्याची अपडेट जी असेल ती पण आपण तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवूया. त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद.